अकोले तालुक्यातील आदिवासी गावात एकीकडे संपूर्ण राज्य सरकारने दारूबंदीचा कायदा अंमलात आणला असताना देखील या खेड्यापाड्यांतील वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे कायमचे मोठ्या तेजीत सुरू आहेत। या खिरवेरे गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी याचा पाढा वाचला आहे। हा गावगाडा यावरून असे दिसून येते की ग्रामस्थांनी हाराडा येथील 2 नंबरचे सर्व धंदे कायमचे बंद करण्यासाठी केला आहे। यावेळी ग्रामस्थांनी मातीत गाडा अशा संतप्त बोलक्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या आहेत। इथे दारू व्यवसाय, जुगारी, मग इथं ते अवैध म्हणजे लीगल पद्धतीने चालतात का अनलीगल पद्धतीने? सगळे अनलीगल पद्धतीने। माझ्याकडे परवाना नाही, काही नाही। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असंच म्हणणं आहे का गावातले तरुण मुलं थोडेसे जास्त व्यसनाधीन होऊ राहिले, त्याच्यामुळे ते बंदच झाले पाहिजे। दारू जुगार यांना प्रोत्साहन देतात, त्याच्यामुळे या गावात अवैध धंदे चालू राहतात। तालुक्यातून पोलीस आल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर अड्ड्यावर छापा टाकला, गाडीवर टाकायचं, तेवढं गावाच्या बाहेर न्यायचं, चिरीपुंजी द्यायची आणि त्यांनी पोलिसांनी काही कार्यवाही करायची नाही, असे या गावात धंदे चालतात। ग्रॅज्युअली तरी सुद्धा हे धंदे बंद होती नाही, तेव्हा तुम्ही चॅनलवाली येऊन काय याच्यावर तुम्ही बंदी आणणार आहे? महत्वाचा हे धंदे तर बंदच व्हायला पाहिजे। गावात बंदी ना, आखी शाळेच्या सापडीच्या बाटल्या शाळेला सुट्टी होती त्यावेळेस आखी दारू, सगळे दारू बिस्लरी सगळ्या काचा मोकळे सगळे शाळेत। जर समजा पुढचे हात नसले तरी दारू नाही चालणार नाही। एक सांगायचं इथे, एक सांगायचं, परत तालुक्यातून आलं का चालू झालं, असं नको व्हायला ना। प्रतिनिधी राजेंद्र आंबरे आणि नाना चौधरींसह दीपाली निर्मळ, SP 24 तास, अकोले।